वेगळं खायची इच्छा असते, काहीतरी वेगळं हवं असतं, पण काय करू हा प्रश्न असतो. अशातच काही चीजी क्रंची मिळालं तर किती छान ना. म्हणूनच हाय प्रोटीन्स, कॅल्शियम व आयर्नची मात्रा भरपूर असलेले चीजी क्रंची पदार्थ आज आपण बनवणार आहोत. स्वच्छ निवडलेला पालक आता मी हा धुवून घेत आहे व तो आता मी बारीक असा चिरून घेते. आता मी 2 चीज क्यूब किसून घेत आहे. तसेच एक शिजलेला बटाटाही किसून घेत आहे. मीडियम साईजचा बटाटा होता. आता मी पनीर ही किसून घेत आहे. 1 कप चिरलेला पालक, अर्धा कप किसलेला बटाटा, अर्धा कप किसलेले चीज, अर्धा कप किसलेले पनीर, अर्धा चमचा ओरेगॅनो, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला, पाव कप मोझरेला चीज. आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता मी 1 क्यूब बटर घातलेला आहे पॅनमध्ये आणि बटर जळायला नको म्हणून 1 चमचा ऑइल घातलेला आहे. ऑइल घातल्यामुळे बटर जळत नाही. ते आता मेल्ट करून घेतलेला आहे. आता ह्या मेल्ट केलेल्या बटरमध्ये आपण 1 वाटी तो पालक चिरलेला आहे तो आपण घालून फ्राय करून घेणार आहोत आणि आता 2 मिनिटासाठी स्टीम देऊन घेणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहेत. आपण स्टीम देऊन झालेली आहे. आता हा आपला पालक शिजलेला आहे. त्यामध्ये आपण बटाटे घालून घेणार आहोत. ते जरा थोडेसे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे किसलेलं पनीर आहे तेही मिक्स करून घेणार आहोत. आता आपण चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. आता ऑरेगानो घातलेला आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स मी घालून घेत आहे. जर आपल्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर आपण मिरची पावडरही घालू शकता. आता हे मी घातल्यानंतर मी पूर्ण हे मिक्स करून घेते. आता चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा हे आपण हे मिक्स करून घेतोय. आता मोझरेला चीज घालून घ्यायचं आणि पुन्हा चीज किसलेलं घालून घ्यायचं. माझ्याकडे 2 प्रकारचे चीज होते त्यामुळे मी ते दोन्हीही घालून घेतले, पण एकच चीज जर घालून घेतलं तरी चालतं. आता हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स केलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता मी दुसरा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता मी ब्रेड घेतलेला आहे. त्याचे मी एजेस कट करून घेते. असे मी सर्व ब्रेडचे एजेस कट करून घेणार आहे आणि ते लाटण्याने असे लाटून घेणार आहे. त्यामुळे ते छानपैकी पातळ प्लेन होऊन जातात. त्याच्यावरती मी पिझ्झा सॉस पाववाटी घेतलेला आहे. त्यातला थोडा थोडा करून मी हा लावून घेते आणि त्याच्यावरती थंड झालेलं पनीरचं मिश्रण ते स्प्रेड करून घेते. आपल्याला जर सॉस जास्त पाहिजे असेल तर आपण अजून घेऊ शकतो आणि असा हा रोल करून घ्यायचा आणि तो चिटकवून घ्यायचा पूर्ण. असे पूर्ण एजेस काढून घ्यायचे आणि पुन्हा आपण सर्व ब्रेडचे रोल्स करून घ्यायचे. हे आपले आता ब्रेड रोल तयार झालेले आहेत. आपण आता त्या पॅनमध्ये गरम झालेल्या बटर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि एक रोल त्यामध्ये घालून आपण शालो फ्राय करून घेणार आहे. पुन्हा ते परतून घेतलेले आहे. तो वरती पुन्हा मेल्ट झालेलं बटर आपण स्प्रेड करून घेतोय. आता हे आपले गोल्डन कलरचे भाजून झालेले आहेत आपले रोल. आता मी हे टिश्यू पेपरवरती काढून घेतले. पुन्हा राहिलेले पण रोल आपण पॅनवरती गरम करून घेणार आहोत. शालो फ्राय केलेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत गोल्डन कलरचे. हे तयार आहेत आपले ब्रेड रोल्स. किती छान दिसत आहेत पहा. जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.